कल्पना, तुझा भाऊ आलाय. अरे भैया, तू कशी का आला? तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काही खायला घेऊन येतो. थांबा, मी इथं बसायला नाही आलो. मी माझ्या बहिणीला भेटायला आलोय. मी या घरात बसू आणि माझी इज्जत घालू का? भैया, तू असं कसं बोला लागला? मी तरी कसं बोलू? तुला माहिती का तो कोणासोबत लग्न केलं तर? तुझी हालत तर बघ ना कशी झाली. आणि तू आपल्या घरी राणीवर राहत होती. तू याच्यामुळं झोपडीमध्ये नोकरावर राहा लागली. भैया, मी यांच्या प्रेम केलं आणि तुझ्या त्या बंगल्यापेक्षा मला माझी झोपडीच बरी आहे. ताई, प्रेमान नसतं घर चलत, पैशान चलत असतं. आणि ती याच्याकडे नाहीये. एक दिवस पसावशी तू आणि भैया आले आणि काय म्हणून लागले तर तुला नाही का सध्या प्रेमाचं वेळ आहे. आणि तू 4-5 वर्षानं लय पस्तावशील. भैया, तुला इथे येऊन अपमानच करायचा होता ना आमचा, तर प्लीज तुझ्या पुढे मी हात जोडते, तू जाऊ शकतो. बरं ठीक आहे, मला तरी कुठे इथं राहायचा शौक आहे. मी तर आज यासाठी आलतो, तुझा आज बर्थडे. आणि हे धर, यात पेढा आणि मिठाई आहे. याला ठेव, तुझ्या कामी येईन. मी तर तुला लास्ट वेळ सांगतो, गाडी माझ्या माग आहे, चल माझ्यासोबत. नाही भैया, मला तुझ्या सोबत नाही यायचं, मी इथं लय खुश आहे. बरं ठीक आहे, मी पण बघतो तू ह्या शेतकऱ्यासोबत किती दिवस खुश राह तिथं. आणि हा, हे धर, हे तर तुझ्या कामीची येईन. नाही भैया, जोपर्यंत तू माझ्या पतीची इज्जत करणार नाही का, तोपर्यंत मला तुझी कोणतीच वस्तू नको. आणि हा भैया, जेव्हा माझ्या पतीची इज्जत करता का, तेव्हा मी तुझी कोणती बी वस्तू घेईन. हे कधीच होणार नाही, कारण हे तुझा पती ना माझ्या लायकीचा नाही. येतो मग मी. तुझा भाऊ खरं बोलत होता. तो जायला पाहिजे होतं. आणि कवरक राहशील या झोपडीमध्ये आणि ह्या गरीबापाशी. चुप बसा, आता बोलले तर बोलले, राहिला विषय या झोपडीचा. आता कधीच बोलायचं नाही. या झोपडीला कधीच झोपडी म्हणायचं नाही, कारण की ही झोपडी घरापेक्षा कमी नाही. मी तुमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये राहायला तयार आहे, फक्त तुम्ही माझा साथ नका सोडू.